आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महापौर हिमगौरी अडके यांच्या दालनात विविध सामाजिक संस्था, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस प्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आदींसह क्रीडाई, निमा, आयमा, विविध शैक्षणिक संस्था, महिला संघटना, वैद्यकीय तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येत कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा दीर्घकालीन विकास कसा साधता येईल यावर विचारमंथन केले. आणि त्याच्यावरचा मोठा तमाशा करून ठेवलेला आहे. हे जे अँटी नाशिककर आहे त्यांनी थांबावा ही विनंती करतो आणि नगरपालिकेला विनंती करतो का जोरात स्पीड मध्ये कामं मोठे करायचे. रस्ते जे असतात हे ड्रायव्हिंग साठी असतात, रस्ते रस्त्यासाठी असतात, पण जे झाडं आहेत आपण नवीन झाडं लावू, नाशिक ग्रीन करू ही नक्की म्हणजे सगळ्यांच्या वतीने शाश्वता देतो. आणि महत्वाचं म्हणजे नाशिक हे अख्खं जग बघू राहिलंय, कारण कुंभमेळा येत आहे. त्यामुळे नाशिकची कुठेही डेव्हलपमेंट थांबता कामा नये एवढं सांगतो मी. नाशिकसाठी आपण सगळेजण नाशिकच्या प्रगतीसाठी गतीने काम व्हावं. जर गती असेल तर प्रगती होते आणि आपण सगळे वृक्ष लावणारेही आहोत, पण जर प्रगतीच्या आड वृक्ष आलेला असेल तर प्रगतीच्या आड आपल्या सगळ्या त्याला बाजूला कराव्या लागतात, त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना याच्यात विरोध करायचा असेल त्यांनी प्रगतीच्या दिशेने यावं, स्वतःची गती दाखवावी आणि निश्चित ती प्रगती होईल. नाशिक सुंदर नाशिक कसं बनेल या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी त्यांना योग्य तो विचार दिलेला आहे. आणि नाशिकमध्ये आमच्या महिलांसाठी आम्ही एक क्लस्टरची सुद्धा मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. तर आणि एक टेक्सटाईल साठी काहीतरी प्रयत्न व्हावा ही पण एक मागणी आहे. आणि ट्रॅफिक वगैरे या समस्या आता या सगळ्या विचारांमधनं त्या सोडवणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक अशा सगळ्या गोष्टींवरती आज छान चर्चा झाली. आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणून आम्ही सुद्धा एक दायित्व या ठिकाणी घेत आहोत की एक उद्योजक एक झाड अशी संकल्पना आम्ही राबवणार आहोत. आणि 16,000 उद्योग या माध्यमातून 16,000 झाडांची आम्ही लागवण या ठिकाणी करणार आहोत, असा संकल्प आम्ही या ठिकाणी करीत आहोत. आणि प्रत्येक नाशिककरांचं जे स्वप्न आहे, जे इच्छा आहे की आपलं नाशिक स्वच्छ राहावं, हरित राहावं, यासाठी आम्ही सुद्धा आपण महापालिकेमार्फत आपण काम करणार आहोत. आणि आपलं नाशिक हे हरित आणि ग्रीन कसं राहणार आहे त्या सुद्धा आम्ही काम करणार आहोत. शहराच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा न देता सर्वांनी एकत्रितपणे नाशिकला आदर्श शहर बनवण्याचा निर्धार करावा, असे महापौर हिमगौरी अडके आहेर यांनी यावेळी म्हटलं आहे. नमस्कार. आज खर तर सुमारे 2 तासापासून नाशिकच्या प्रगतीवरती आणि येणाऱ्या कुंभकाळामध्ये नाशिककरांच्या काय अपेक्षा आहे या जाणून घेण्याकरता एक बैठक इथे जे नाशिकमध्ये चांगलं योगदान ज्यांनी केलं आहे, मग ते शिक्षण क्षेत्रातले असतील, अतिशय चांगल्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्था, NGO, इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्यानंतर क्रेडाई असेल, आयमा, निमा, त्यानंतर अनेक महिलांचे NGOs, मग गुरुजी रुग्णालय असतील, भोसला मिलिटरी स्कूल असेल, असे सगळ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सगळेजण इथे उपस्थित होते. आणि नाशिकच्या विकासामध्ये कैक वर्षापासून ज्यांचं हातभार लाभलेला आहे असे सगळेजण आज खर तर नाशिककर म्हणून इथे या बैठकीला उपस्थित होते. आणि या सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली की नाशिकची प्रगती थांबता कामा नाही. कुठल्याही पद्धतीचा उहापोह करून, स्वतःकडे ओरड करून हे जे काही लोक नाशिकच्या प्रगतीला एक थांबवण्याचं काम करत आहेत, आता आपण म्हणतोय की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हे खरं तर नाशिककरांना नको आहे. वृक्ष जर रस्त्याच्या मध्ये येत असतील तर ते सुद्धा एक प्रकारचं अतिक्रमण आहे. आणि नक्कीच या सगळ्यांनी त्याचं वृक्ष तोडीबद्दल नाही पण आपण हे करून दाखवू शकतो. एकत्रित येऊन आपण जसं सगळ्यात लहान मुलांना शिकवतो की आपण वेगवेगळे झालो तर आपल्याला जो रिझल्ट पाहिजे आहे तो मिळू शकत नाहीये. आपल्याला एकट्याला पुढे जायचं असेल तर
एकटं चालावं लागतं, पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं जे यश आहे ते खूप मोठं असतं आणि म्हणून नाशिककर म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन नाशिकला हरित बनवण्यासाठी आम्ही संकल्प केला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला ग्रीन, क्लीन आणि सेफ सिटी म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येत ठोस पावले उचलण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. NCM न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.